नमस्कार मित्रांनो, आज आपण पहिल्या 3 महिन्यात जो गर्भस्राव होतो किंवा त्याला मिसकॅरेज आपण म्हणतो, स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन आपण असं म्हणतो, तर त्यावर आयुर्वेद शास्त्र काय सांगतं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये पहिल्या 3 महिन्यात जर गर्भाशयातून जर रक्तस्राव होत असेल तर कुठली चिकित्सा करावी याविषयी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यानुसार जर पहिल्या 3 महिन्यात रक्तस्राव होत असेल तर आपण त्या स्त्रीची चिकित्सा करत असताना रक्तपित्ताची आपल्याला चिकित्सा करायची आहे, शीतचिकित्सा करायची आहे. शीतचिकित्सेमध्ये आपण काय करणार, एकतर तिला आपण शीत स्निग्ध मधुर तिक्त कषाय आहार आपण देणार. त्यानंतर तिच्या ओटीपोटावर शतदौतघृताचा अभ्यंग करणार आणि अवघा स्वेद म्हणून आपण त्या स्त्रीसाठी श्रीवृक्ष कषाय, म्हणजे जे आपले वड, उदुंबर, पिंपळ, प्लक्ष, पारिश या झाडांची जी साल आहे त्या सालीचा काढा याच्यामध्ये आपण त्या स्त्रीला अवगाह करायला सांगणार. नंतर शर्करायुक्त आहार, मधुर आहार आपण तिला देणार. रक्तपित्ताची आपण चिकित्सा करणार. समजा एवढं करूनही जर गर्भपात झाला तर त्यासाठी पण काही संसर्जनक्रमासारखे उपक्रम आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. ते जर आपण व्यवस्थित फॉलो नाही केले तर पुढे जाऊन गर्भधारणेसाठी ते योग्य होणार नाही किंवा त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे बऱ्याचपैकी इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स आपल्याकडे येतात त्यामध्ये त्यांनी MTP केलेली असते किंवा DNC केलेली असते, पण त्यानंतर जो आहार आणि विहार सांगितलेला आहे तो जर आपण फॉलो नाही केला तर गर्भामध्ये वात आणि रक्ताची दृष्टी होऊन पुढे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स अशा पेशंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यासाठी काय चिकित्सा सांगितलेली आहे, जर गर्भस्राव झाला, आपण एवढी 3 महिन्यापर्यंत जर गर्भस्राव झाला तर त्यासाठी गर्भशुद्धीकर आहार द्यायला सांगितलं आहे. त्यामध्ये तीक्ष्ण मद्यपान सांगितलं आहे, ज्यामुळे तिचा जो मानक शोभा झालेला आहे गर्भपातामुळे तो सुद्धा कमी होतो आणि गर्भाशयाची शुद्धी पण होते. ज्या स्त्रियांना तीक्ष्ण मद्य देणं शक्य नाही त्यांना पंचकोल सिद्ध पेया, म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी मूळ, चव्रचित्रक याच्यापासून तयार केलेली तांदळाची पेज आपण त्या स्त्रियांना देऊ शकतो. तर ती किती दिवस द्यायची, तर जितक्या दिवसाचा गर्भस्राव या गर्भपात झाला असेल तेवढ्या दिवसापर्यंत आपल्याला हा आहार विहार सुरू ठेवायचा आहे. तर याच्याने काय होईल, गर्भाशयामध्ये जो क्लेद आहे, जेव्हा वाढत असतो पहिल्या 3 महिन्यात, यामध्ये गर्भामध्ये जी क्लेद आणि जे कफ आणि पित्ताचे दोष असतात त्याचं शोषण होतं अशा आहारामुळे. हा संसर्जनक्रम आपल्याला जितक्या दिवसाचा गर्भ आहे तेवढ्या दिवसपर्यंत आपल्याला पाळायचा आहे. याच्यामुळे तिथला क्लेद शोषण होतो. हे झाल्यानंतर त्यानंतर जो वात दोष तिथं शिल्लक राहतो त्यासाठी आपल्याला स्नेहवस्तींचा वापर करायचा आहे. नंतर बल्य, दीपन आणि जीवनीय गणातील औषधांचा वापर आपल्याला त्या स्त्रीमध्ये करायचा आहे. यामुळे काय होईल की गर्भाशयगत जो वात आहे तो त्याचं क्षमन होईल. सुरुवातीला जो पित्त, क्लेद आणि रक्त याचं जे बाहुल्य होतं ते आपण संसर्जन क्रमामध्ये जो पंचकोल सिद्ध पेया किंवा तीक्ष्ण मद्यपान करून आपण त्या स्त्रीची चिकित्सा केली. तर यानंतरची ट्रीटमेंट आहे ती गर्भाशयात जो वात शिल्लक आहे, वाताची शेवट चिकित्सा आपण करत असतो. त्यामध्ये स्नेहबस्ती, बल्य आणि जीवनीय औषध, म्हणजे जे गर्भाशयाला बल्य असतील त्या स्त्रीला जो रक्तस्राव झालेला आहे तो रक्तस्राव भरून काढतील. यामुळे पुढील गर्भधारणेसाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही आपण जरूर कॉमेंटद्वारे आम्हाला सांगा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.